तुम्ही गादीवरचे पैलवान, आम्ही मातीवरचे, निलंग्यात निलंगेकरांचा घणाघात. विकासाचा लेखाजोखा मांडा, मी उत्तर द्यायला तयार. निलंगेकरांचा अमित देशमुखांना सज्जड इशारा. लातूर जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघ असून निलंगा वगळता इतर मतदारसंघामध्ये तमाशा थिएटर सुरू आहे. लातूर मतदारसंघात सर्वात मोठे तमाशा थिएटर असून जिल्ह्याच्या प्रत्येक भागात अवैध धंदे बोकाळले आहेत. त्यामुळे अमित देशमुख यांना संभाजीवर बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली आहे. दापका जिल्हा परिषद गटाची जाहीर सभा 30 जानेवारी रोजी बँक कॉलनी इथं पार पडली. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, दापका जिल्हा परिषद गटाचे उमेदवार डॉक्टर लालासाहेब देशमुख, दापका पंचायत समिती गणाचे उमेदवार हरिदास बोळे, अन्सरवाडा गणाचे उमेदवार प्रशांत पाटील, माजी समाज कल्याण सभापती संजय दोर्वे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक वीरभद्र स्वामी, विठ्ठलराजे, शेषराव ममाळे आदी उपस्थित होते. संभाजीराव निलंगेकर म्हणाले, निलंगा मतदारसंघ हा स्वाभिमानी लोकांचा मतदारसंघ आहे. तुम्ही गादीवर कुस्ती खेळणारे पैलवान आहात, आम्ही मातीवर कुस्ती खेळून इथपर्यंत आलोय, असा टोला त्यांनी अमित देशमुखांना लगावला. ते पुढे म्हणाले, तुम्ही 17 वर्ष आमदार आहात, मीही 17 वर्ष आमदार आहे. तुम्ही 2.5 वर्ष पालकमंत्री होता, मीही 2.5 वर्ष पालकमंत्री होतो. विकासाचा लेखाजोखा मांडा, मी उत्तर देण्यासाठी तयार आहे. निलंगेकर यांनी कोरोना काळातील कामाचा उल्लेख करत सांगितले की कोविड काळात 35 ॲम्ब्युलन्स देण्यात आल्या व 900 ऑक्सिजन बेड सुरू करण्यात आले. हलगऱ्याला ऑक्सिजनचा कारखाना उभा करून जिल्ह्याला ऑक्सिजन पुरवण्यात आला. कोरोना काळात अमित देशमुख विदेशात होते असा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, लातूरला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं काम सुरू असून आयुष्मान भारत योजनेत गरीब रुग्णांसाठी उपचार मर्यादा 5 लाखावरून 10 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 45,000 रुग्णांना मदत देण्यात आली आहे. काँग्रेसच्या 70 वर्षाच्या सत्ता काळात महिलांसाठी शौचालय योजना राबवता आली नाही. मात्र 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरात शौचालय योजना राबवली. जनधन खात्यामुळे योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. निलंगा मतदारसंघात लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवली असून 1,12,000 महिलांच्या खात्यावर थेट पैसे जमा होत आहेत, असंही त्यांनी सांगितलंय. शेवटी जिल्हा परिषद ग्रामीण विकासासाठी महत्त्वाची असल्यानं भाजपच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मतांनी विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. यावेळी भाजप आमदार डॉक्टर लालासाहेब देशमुख म्हणाले, विरोधी उमेदवारांनी सर्व पदे घरातच ठेवली आहेत. मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर गुत्तेदारी करणार नाही व माझ्या घरात दुसरे पद घेणार नाही, असं अभिवचन त्यांनी जनतेला दिलंय. सभेपूर्वी माजी मंत्री निलंगेकर यांनी दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच दीपक तांडा व हनुमंतवाडी येथील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शेषराव ममाळे यांनी केले. सभेला महिला, पुरुष व युवकांची मोठी उपस्थिती होती. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.